सगळ्यांना नमस्कार। श्री स्वामी समर्थ। मी ज्योती। गोजागिरी निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज गोजागिरी पौर्णिमा निमित्त आपण बघणार आहोत घरच्या घरी मसाला दूध कसे बनवायचे त्याचे साहित्य मी तुम्हाला दाखवते। 10 ते 15 काजू घ्यावेत, बदाम घ्यावे 10 ते 15, 5 ते 6 तुम्ही घेऊ शकतात पिस्ता, 2 चिमूट जायफळ, त्यानंतर विलायची, 2 पाती केशराच्या, सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या, साखर आणि दूध। आता सर्वात प्रथम गॅस पेटवून त्यावर कढाई ठेवावी। नंतर आपण घेतलेले ड्रायफ्रूट थोडेसे गरम करून घ्यावे। नंतर एका प्लेटीत ते आपण काढून घेऊया। त्याचप्रमाणे बदामही भाजून घ्यावे। हे दूध आपण बनवल्यानंतर महालक्ष्मीला अर्पण करू शकतो। महालक्ष्मी खूप प्रसन्न होते। विलायची ही थोडीशी गरम करून घ्यावी। गरम केल्यानंतर विलायची व्यवस्थित बारीक होते, त्यामुळे आपण विलायची सुद्धा गरम करत आहोत। आता एकीकडे आपण दुधाचा मसाला बनवेपर्यंत आपण कढईमध्ये दूध टाकून घेऊया आणि ते आटवायला ठेवून देऊया। तोपर्यंत एकीकडे दूधही आटेल आणि आपला मसालाही बनेल। दूध जेव्हा आपण गरम करायला ठेवतो तेव्हाच साखर टाकावी, नाही तर नंतर टाकल्यास दूध अजून पातळ बनेल। आता एकीकडे साखर आणि दूध आपले उकळत आहे। आता आपण बनवायला घेऊया। हे जे प्रमाण घेतले आहे हे जास्तीचं घेतलं आहे, कारण आपण नंतरही हे बनवू शकतो धुळे। आणि मी आता जे दूध दाखवत आहे ते अगदी 2 ग्लास आणि 2 ते 3 विलायची। आता हे आपण चांगलं बारीक मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता हा मसाला आपण बारीक करणार आहोत। बघूया मसाला बारीक झाला आहे। हे कोरडच वाटायचं आहे। बारीक न झाल्यास चम्मचने तुम्ही चेक करू शकता आणि चम्मचने खाली वर करून याला व्यवस्थित बारीक करून घ्या। पुन्हा एकदा हे व्यवस्थित बारीक झाले आहे। बघा घरच्या घरी किती सुंदर मसाला आपला दुधाचा तयार झाला आहे। यात कमीत कमी 5 ते 6 ग्लास व्यवस्थित दूध घट्ट बनेल। हे एकदा बनवून ठेवलं तर 2 ते 3 महिने आरामात फ्रीज मध्ये राहतं। त्यामुळे तुम्ही फक्त गोजागिरीलाच नाही, कधी तुम्हाला वाटलं लक्ष्मीसाठी नेहमीच आपण खीर बनवतो तर मसाला दूधही बनवू शकता। हे अगदी पौष्टिक असतं। हे एकीकडे आपलं दूध घट्ट होत आलं आहे, अगदी व्यवस्थित घट्ट होत आलं आहे। आता हे प्रमाण आहे 2 ग्लास दुधाचे, म्हणून मी 2 चम्मच टाकत आहे। आता छानपणे उकळून द्यावं। हे उकळत आहे तोपर्यंत आपण सजावटीची तयारी करूया। आता आपण बदामाचे बारीक बारीक काप करून घेऊ सजावटी। त्याचप्रमाणे काजूही आपण एकदम बारीक बारीक कट करून घेऊया। हे दूध आपलं झालं आहे, एवढंच घट्ट ठेवायचं आहे। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यानंतर मी जायफळ टाकते आहे 2 चिमूट। एकीकडे थोडे दूध घेऊन त्यात 2 ते 3 काड्या केशराच्या घालाव्यात आणि हे दूध ढवळून घ्यावे। त्या दुधामध्ये हे टाकावं आणि एक उकळी आली की गॅस बंद करावा। हे दूध आपण आपल्या एका ग्लासामध्ये काढून घेऊया। सजावटीसाठी 2 केशराच्या काड्या आपण यावर टाकूया आणि 1 गुलाबाची पाकळी तोडून त्यावर, त्याचप्रमाणे 2 ते 3 काप काजूचे, बदामाचे आणि 2 ते 3 काप पिस्त्याचे। तर गोजागिरी निमित्त तयार आहे आपले मसाला दूध। लक्ष्मीला हे दुधाचा नैवेद्य दाखवल्यानंतर 100% आपली लक्ष्मी खुश होईल। तर तुम्ही माझी रेसिपी व्हिडिओ मध्ये भेटूया। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।